मागच्या बाजूला तो अख्खा जंगलाचा भाग आहे, त्याच्यामध्ये रस्ता नाहीच आहे. ऑल पूर्ण रस्ता नाहीच आहे. तर तो हे करून आम्ही जंगलातून आलो आहोत. आम्हाला जायचं होतं वरती त्या साईडला, पण आम्ही जाऊ शकलो नाही कारण की तिथे वाघाच्या किंवा बिबट्याच्या पाऊलखुणा आम्हाला आढळून आल्यात. जेमतेम आम्ही चौकशी केल्याप्रमाणे वाघाच्याच असतील, कारण की त्या ठसा मोठा असतो, बिबड्याचा जरा छोटा असतो. तर तो 2-3 दिवस जुना होता आणि 2-3 दिवस जुना असल्यामुळे तो वाघ अजून पण इकडेच असणार आहे, कारण की तो पाण्याच्या शोधात आहे. आणि तुम्ही बघू शकता पाणी खूपच नाहीच प्रमाणे येते पाणी. त्याच्यामुळे पण गड किल्ले आपण सर करतो त्याप्रमाणे अनयुज्युअल प्लेस म्हणजे तिथं कोणीही गेलं नसतं, त्याला इतिहास नसतो, काही नसतं. फक्त जे स्थानिक असतात त्यांचे पूर्वज त्यांना माहिती सांगत असतात त्या जागेविषयी, त्यांच्या जन्माविषयी, त्या जागेत त्यांनी जन्म घेतला. असंच एक छोटासा एक जागा तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ही जागा इतिहासातून नाहीशी झालेली आहे, कारण की इथं पुरातत्व खातं नाही लक्ष देऊ शकलं आणि नाही येऊ शकलं, कारण की इथं सहसा कोणीच येत नाही. स्थानिक सोडून, स्थानिक पण कधीतरीच येतात, कधीतरी काही. त्याच्यामुळे आणि इथे एकट्याने तर कधी येऊच नाही, कारण की स्थानिकही सांगल्याप्रमाणे ते पण एकट्याने कधी येत नाही, काही नाही. इथे आज मी आणि माझा मित्र मंगेश पुजारे, हे एक इतिहास तज्ज्ञ आहेत, यांच्या मदतीने आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे मी दाखवेल तुम्हाला इथं 2-3 इतिहासाच्या खूप भारी भारी खुणा आहेत. आणि त्यातल्या एक आम्हाला सांगितल्याप्रमाणे, एक मिनिट, तुम्हाला सांगतो की एक स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे तो आम्हाला एक दगड भेटलेला आहे. इथे स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे की इथे रास बघितली जायची पूर्वी, म्हणजे 1700 ते 1800 काळातला हा दगड आहे. हा दाखवू, इथे झाडांनी हे झालेलं आहे पूर्ण, इथे पूर्ण काहीच नाहीये. इथे फक्त त्यांनी तुम्ही बघू शकता, ही एक राखीव खून, ही एक राखीव खून, हा एक चौकोन, हा एक चौकोन, इकडे एक आहे, ह्या बाजूला एक आहे. हे इकडे असे चौकोन त्यांनी विभागून ठेवले. त्याची पावसाने, उन्हाने खूपच त्याची दुरवस्था झाली आहे, कारण की इथे खरंच नोंदच घेतली गेली नाहीये. आणि आम्ही चौकशी केल्याप्रमाणे हा एक पूर्ण चौकोन आहे, त्याला पूर्ण कोरून ठेवलेला दगड आहे. ऑल पूर्ण तुम्ही बघू शकता, ही पूर्ण एक बघा, इकडे ना पूर्ण झीज झालेली आहे. इकडे पण एक भाग होता तो खाली पडलेला आहे, तुम्हाला दाखवेल.